नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही 2 दिवसाच्या दांडेली ट्रिपवर चाललोय, आज आणि उद्या. ठीक आहे. तर तिथे एक वस्ती असणार आहे. तर ही इकडली आमची बालचमू मंडळी, दोघं तिघ जण, बाकीचे सगळे गेल्यात पुढं. काय करणार आहे करा आता. बरोबर जाणार आहे मी. हा, याच्याबरोबर अजून 2-3 गाड्या आहेत. ओके. तर आम्ही 2 दिवस तिथे राहणार आहे आणि काय असेल ते तुम्हाला मी व्लॉग सगळे शेअर करतो. ओके, थँक्यू. तर हे पाठीमागे तुम्ही पाहू शकता, हे बेळगाव स्टँड आहे. ओके. आणि आम्ही इथं नाश्त्याला सध्या उभारलोय. तर हे आहे रेस्टॉरंट. एक 7:30ला आत्ता इथं उभारलेलो होतो आम्ही आणि आता 8 वाजल्यात. अर्ध्या तासात आम्ही नाश्ता उरकून म्हणजे इथून आता प्रस्थान करतोय. अजून इथून पुढे 2 तासाचा रस्ता आहे, पाहून घेऊ. सकुल हसू नका, इकडे बघा, हे आपले राहिलेले बालचमू. ओके, वेलकम बॅक मित्रांनो. तर सध्या आम्ही रिव्हर राफ्टिंग म्हणा, बोटिंग म्हणा, ते सगळ्या ऍक्टिव्हिटी आता जस्ट नाव आवरून आलो. 2 ते 3 तासांचं वेळ गेलं यामध्ये. ठीक आहे. तर सध्या आता मी रिसॉर्टवर आहे. तर ते रिसॉर्टचं तुम्हाला बॅकग्राऊंड व्ह्यू आणि स्विमिंग पूल सुद्धा आहे, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला जिथं आम्ही राहायला आलो रिसॉर्टमध्ये. ओके. तर इथलं एक थोडंसं एक्सप्लेन करतो. ओके. तर इथं इथं जे आहे, तर इथं आमची राहायची जागा आहे इथं. ओके. इथं रूम्स वगैरे आहेत. त्यानंतर इथं आहे, इथं कॅन्टीन आहे आणि हे सगळं इथं एरिया आपल्याला जे काय असेल ते खेळायला आपल्याला येते. आणि त्याच्यानंतर इथं स्विमिंग पूल आहे, तर ते तुम्हाला दाखवतो. इथं पोरं खेळायला लागल्यात. आपला ग्रुप पण आहे आणि प्लस दुसरा पण म्हणजे बेळगावचा ग्रुप आलेला आहे. ओके. तो सुद्धा आहे. इथे तुम्ही पाहू शकता स्विमिंग पूल. हे स्विमिंग पूल लई नाही, 5 मिनिट, हा सर 5 मिनिट म्हणतो, 5 फूट खोल आहे, जास्त काही नाही. आणि जे इथे बघताय तुम्ही, सॉरी, हे जे बघताय, तर हे रेन डान्ससाठी त्यांनी ठेवलेलं आहे आणि बाकी सगळा परिसर हा हिरवागार परिसर आहे. इथे तुम्ही पाहू शकता. एक थोडंसं म्हणजे आम्ही राहत असलेल्या रिसॉर्टचं एक नॉर्मल लुक होता, एक थोडासा ओव्हरव्ह्यू होता. ठीक आहे. तर मित्रांनो, इथे हे आहे रिसॉर्ट, जे इथं मी राहायला आहे, म्हणजे आम्ही इथं स्टेला आहे. आणि इथं या रिसॉर्ट मालकाने वेगवेगळ्या प्रकारचे इथं झाडं लावलेले आहेत. तुम्ही इथं पाहू शकता. हा मेन रोड रिसॉर्टला येण्याला. ओके. तर इथं जे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावले आहेत ते तुम्हाला इथे दाखवतो. तर हे आहे प्रथमतः सुपारीचं झाड. तुम्ही जर म्हणजे करेक्ट करा, जर म्हणजे हे बरोबर असेल की नाही. आणि हे आहे केळीचं झाड. ओके. तर आपल्या इकडं केळीचं झाड कसं असतं आणि इकडे बघा कसं असतं. इथं पाहू शकता तुम्ही, ठीक आहे. थोडासा ब्राईटनेस वाढवतो मी. बघा, हे बघा केळीचं झाड. हे कितीच्या किती उंच. आपल्याकडे देशी म्हणा किंवा वसई याच्यापेक्षा थोडीशी उंची कमी असते. पण जर तुम्ही म्हणजे थोडं कर्नाटक साईडकडे याल, तर इथे तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची म्हणजे केळी इथे तुम्हाला केळी झाडं तुम्हाला बघायला मिळते. ओके. तर त्याच्यानंतर जर नेक्स्ट जर मी घ्यायचं झालं, तर हे सुद्धा एक झाड आपल्याला बघायला मिळतं. आता एक्झॅक्ट ह्या झाडाचं नाव मला माहीत नाही. ठीक आहे. तर याला आपण स्किप करू. तर इथं तुम्ही पाहू शकता, नुकताच यांनी या झाडांची लागवड केलेली आहे इथं. आणि जर या साईडला तुम्ही बघू शकता. ओके. तर ती झाडं आणि देशी केळीची झाडं सुद्धा पाहू शकता तुम्ही, कितीचे काय मोठे झाले आहेत. ओके. तर वेलकम बॅक. आता आम्ही दांडेलीहून चाललोय. आजचा दुसरा दिवस आहे. ओके. तर आता इथे एक पाटी आहे, इकडे दांडेलीला 40 किलोमीटर. तुम्हाला इथे दाखवतो मी. बघा ही पाटी उलट दिसत असेल. ठीक आहे. एक मिनिट. हा, इकडे पहा.
गोव्याला इकडनं इकडं 101 किलोमीटर आहे आणि बाकीचे जे असतील ते गावं. ठीक आहे, मस्त. आता बारीक पाऊस आहे, धुका वगैरे झालेला आहे. तुम्हाला कॅमेरा फ्लिप करून दाखवतो. इथं वातावरण बघा, मस्त एकदम. म्हणजे असं टॉपला आल्यागत झालंय धुक्यागत. आणि इथं गोव्याची पाठी पण आहे. म्हणजे आम्ही गोव्याला नाही चाललंय, तर ते पुढे महादेवाचं एक मंदिर आहे, तर तिकडे चाललंय. इथे तुम्ही पाहू शकताय वातावरण एक नंबर झाले. काय वाटा ना खरं 30 किलोमीटर लय आले वाटत मला 30 किलोमीटर वाटत नाही जास्त वाटत. आणि तिकट तसं कुठं जायचंय. मस्त आहे धुका, हे सगळं धुकंच आहे. थोडासा बारीक पाऊस चालू आहे इथं. तर इथं हे आमच्या गाड्या बघा, 4 ते 5 गाड्या आहेत टोटल. बऱ्यापैकी बारीक पाऊस चालू आहे, थोडं धुकं पण आहे. ओके, हॅलोच. ओके, तर आज म्हणजे आता आहे हा शेवटचा टप्पा. आता आम्ही टोल नाक्यावर थांबलो. तुम्हाला टोल नाक्याचं सुद्धा स्नॅप येते, हे करतो. म्हणजे आजचा दुसरा दिवस आणि हे आपलं शेवटचं व्हिडिओ असणार आहे. म्हणजे या टोटल पूर्ण याच्यातनं स्नॅप. ओके, तर टोटल आज सकाळपासून म्हणजे कंटिन्यू 12 तास. आता आय थिंक 9, 9:15, 9:30 काहीतरी वाजल्यात. तर टोटल म्हणजे 12 तास कंटिन्यू आम्ही गाडीवरच आहे. मध्ये एक महादेवाचं मंदिर झालं, तर तिथं तिथं आय थिंक पाऊण तास काहीतरी तिथं आम्ही म्हणजे लय अर्धा ते पाऊण तास तिथे काढला. पण आज दिवसभर कंटिन्यू पावसात आणि म्हणजे गाडीवर पण एकदम एक्सपिरियन्स एक नंबर होता. तर हे 2 दिवसाचं असे व्लॉग मी कम्प्लीट टोटल टाकेन. ठीक आहे, एडिट करून घ्यायचं आहे. तर बघू. ओके, सायनिंग ऑफ, बाय, थँक्यू. तर हे आहे टोल नाका, जिथं आमचा हा शेवटचा व्हिडिओ व्लॉग झाला. ओके, इथं आपली म्हणजे मित्रमंडळी बसलेली आहेत. थोडंफार मशीनला आराम असं करून कंटिन्यू आता 12 तास झालं रनिंग चालू आहेत ना गाड्यांचं. तर थोडं 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 थांबून आम्ही हे करतोय, ट्रॅव्हल करतोय. ओके, तर हे आमचं शेवटचं म्हणजे इथे स्टॉप का अजून इथून 1 ते 1.5 तास आम्हाला लागणार आहे घरात पोहोचायला. ओके, ठीक आहे.